जगदाळे मामा होते, कर्मवीर जगदाळे मामा होते आणि आमच्या तालुक्यातील माजी आमदार म्हणजे भाई यशम पाटील उर्फ तात्या, ज्यावेळेला त्यांनी आम्हाला 50 मुलांना बोर्डिंगचं जेवण बंद केलं त्यावेळेला तात्या आले. तात्यांची मुलं होती माढा तालुक्याजवळ 64 मुले होती आणि त्या 64 मुलामध्ये त्यांनी आम्हाला जाऊन सांगितलं की माझ्या तालुक्यातील जी मुलं आहेत ती दुष्काळ तालुक्यात आहेत, ह्या वर्षी काय ज्वारीचं पीक झालं नाही. मी पुढल्या वर्षी त्या सर्व पालकांना भेटून तुमची मी ज्वारी करीन, परंतु मुलाचं जेवण करू नका, बंद करू नका. यामुळं मला तात्याविषयी आज सुद्धा तात्या असते तर अंतकरण माझं दाटवणारा तात्याविषयी. आणि दुसरे म्हणजे माझे वडील जुनी 11वी मॅट्रिक पास पोस्टात होते, काही कारणानं नोकरी गेली. वडिलांनी माझ्या चुलत्याला प्राथमिक शिक्षक बनवलं. एकत्र कुटुंब होतं, परिस्थिती फक्त 7 एकर जमीन असायची. थोरले चुलते शेती करायचे आणि धाकट्या चुलत्यांचा त्यांनी प्राथमिक शिक्षक बनवलं आणि भावाची मुलं, थोरल्या भावाची मुलं इंजिनियर आहेत, काही डॉक्टर झाले आहेत आणि 2 धाकट्या मुली चुलत्याची मुलं सुद्धा कृषी अधिकारी आहेत आणि मी माझा माध्यमिक शिक्षक आहे. आणि दुसरे एक म्हणजे ज्या वेळेला मी गावाकडे जायचो त्यावेळेला वडील म्हणायचे तू गावाकडे सारखी येऊन जाऊ नको, का मुलाकडे दुर्लक्ष करू नको, मुलं शिकली तीच तुझी संपत्ती आहे. कारण वडिलांनी शिक्षकाचं महत्त्व जाणलं होतं. का तर बरेच आमच्या गावातील जे शिक्षक नोकरीला होते त्यातली काही मुलं शिकली नाही, परंतु वडिलांच्या अट्टासामुळे मी गावाकडे गेलो नाही. आज वडिलांचे वय 82 आहे. आज सुद्धा इथं ते उपस्थित राहिलेले आहे वडील. आणि नेहमीच मला शिक्षणापासून कार्य नाही, ते गावात बऱ्याच मुलांना शिक्षणासाठी मदत केली. आज सुद्धा ते हायस्कूलमध्ये जाऊन आमच्या हायस्कूल आहे रयत शिक्षण संस्था त्यात उभारावी यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले, परंतु त्याला काही यश आलं नाही. म्हणून मला एकच त्यांनी सांगितलं खाजगी संस्थेत नोकरी करू नकोस, फक्त नोकरी करायची असेल तर रयत शिक्षण संस्थेत कर. म्हणून मी माढा कॉलेजमध्ये 3 वर्ष विनाअनुदान काम केलं आणि विनाअनुदान काम केलं. वडील म्हणायचे अजिबात नाही, 4-5 वर्ष जाऊ तुला 10 वर्ष कोण नोकरी रयतमध्ये केलं पाहिजे. मी रयतमध्ये एकूण अशा पद्धतीनं नोकरी केली आणि दोन्ही मुलं डॉक्टर झाली. हीच माझी संस्थेची पोचपावती. आणि इथं असताना सुद्धा मी माझ्या 11वी-12वीच्या मुलांना येऊन शिकवायचो. माझी ज्यावेळेस 2010 साली इथं नेमणूक झाली, इथं ट्रान्सफर झाली, त्यावेळेला मी रविवारी यायचो आणि गणिताचे तास घ्यायचो रविवारी आणि इथं आठवडा बाजार असायचा आणि बाजार कोण जायचा. असं मी 2 वर्ष केलं आणि त्याची पोचपावती म्हणजे माझी दोन्ही मुलं डॉक्टर झाली. त्यामुळं मी संस्थेचं आभार मानाय किती मानलं तेवढं कमी आहे. एवढं बोलून मी संस्थेबद्दल आदर व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर.